डांग सौदाने ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सौ वंदना सोनवणे यांची बिनविरोध निवड। डांग सौदाने तालुका बागलाण येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी वंदना सोनवणे यांची एकमतानं बिनविरोध निवड करण्यात आली आहे। मावळदेव उपसरपंच श्री पंढरीनाथ बोरसे यांनी आवर्तनानुसार राजीनामा दिल्यानं त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर उपसरपंचपदी सौ वंदना सोनवणे यांची निवड करण्यासाठी सरपंच सिंधुबाई निकम यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत कार्यालयात बैठक बोलावण्यात आली होती। यावेळी उपसरपंच पदासाठी वंदना सोनवणे यांचा एकमेव अर्ज आल्यानं त्यांची उपसरपंचपदी एकमतानं बिनविरोध निवड करण्यात आली। सरपंच सौ सिंधुबाई निकम यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन नवनिर्वाचित उपसरपंच वंदना सोनवणे यांचा सत्कार करण्यात आला। येथील ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत संजय सोनवणे यांच्या जलदुर्गा पॅनलनं निर्विवाद वर्चस्व मिळवलं होतं। यावेळी सर्व सदस्यांनी चर्चा करून उपसरपंच पदासाठी वंदना सोनवणे यांच्या नावावर एकमत झाल्यानं सौ सोनवणे यांचा एकमेव अर्ज दाखल करण्यात आला। त्यांना सूचक म्हणून सिंधुताई सोनवणे तर अनुमोदक म्हणून पंढरीनाथ बोरसे होते। विहित वेळेत सोनवणे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्यानं त्यांची उपसरपंचपदी एकमतानं बिनविरोध निवड करण्यात आल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी एकनाथ बोरसे यांनी केली। संजय सोनवणे यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन नवनिर्वाचित उपसरपंच वंदना सोनवणे यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी सर्व ग्रामपंचायत सदस्यांसह तुळजाभवानी एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष संजय सोनवणे, रवींद्र सोनवणे, महेंद्र सोनवणे, नतू बोरसे, निंबा अहिरे, निलेश गौतम, मुरलीधर मुसळे, डॉक्टर सुधीर सोनवणे, रवींद्र सोनवणे, कडू सोनवणे आदी उपस्थित होते। यावेळी पंढरीनाथ बोरसे यांनी मनोगत व्यक्त करत सर्व उपस्थितांचे आभार मानले। प्रतिनिधी महेंद्र सोनवणे, डांग सौदाने।